आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शिंदे हा चला निघायचं. हो चला. अरे वा वाघमारे मॅडम अभिनंदन तुमचं. धन्यवाद काका. अभिनंदन. धन्यवाद. बर निघू का मी आता. होय. चला चला. मॅडम अभिनंदन बर का. थँक्यू. वाघमारे अभिनंदन. धन्यवाद. मंजू अभिनंदन तुझं स्वागत आहे. अगं तू नव्हतीस तर औषध घ्यायला मी नको वाटत होतं. अगदी खरं बोलताय काका. अभिनंदन ग मंजू. थँक्यू. आता कसा चौकीत जीव आल्यासारखा वाटतोय बघ. तुम्ही समजे बरोबर होता म्हणून हे सगळे शक्य झाले. पण प्रिया कुठे आहे? अगं ती तिच्या आईला घेऊन दवाखान्यात गेलीये बघ. बरोबर. काय ग मंजू कसला विचार चालू आहे डोक्यात? नाही कसलाच नाही. का ग? कारण काम करत असताना बी तुझ्या डोक्यात समजा दुनियेचा विचार चालू असतोय तेव्हाच काहीतरी गडबड होतीये बघ. आता पण कसला तरी विचार करत होतीस ना? वय अगं आता एक वेगळाच प्रॉब्लेम उभा राहिलाय बघ माझ्या समोर. आता काय बी झालं तरी तुमचं लग्न अजिबात होऊ देत नसतोय मी. जोपर्यंत मी तुमचं लगीन जुळवून देत नाही तोपर्यंत मी स्वतः बी लगीन करणार नाही. आता त्याला मुलगी शोधायची. कुठनं शोधायची मुलगी आणि काय? अरे देवा अजून त्याच्या डोक्यात तेच चालू आहे. आता माझी बी चुकी होतीच की तशी त्यात. तेव्हा आता त्याचं लगीन लावल्या बिगर मला का शांतता घावायची नाही बघ. त्या सत्या नावाची साडीसत्ती दूर करायला मलाही करायलाच पाहिजे. तुझा मुद्दा पण बरोबर आहे मंजू. अगं पण आता पोरगी कुठं शोधायची? मंजू तू एक काम कर आपल्या प्रियाचं ना त्या सत्याबरोबर लग्न लावून देऊया. काय? तो सत्या आणि आपली प्रिया? अगं मग काय झालं? अगं प्रिया मैत्रीण आहे ग माझी आणि तिचं लग्न त्या गुंडाशी लावून देऊ? त्यात त्याची आई एकदम कजाग आहे. हैराण करेल ग प्रियाला. अगं आपली प्रिया काय कमी कजाग आहे वय? अगं भल्याभल्यांना सरळ केलंय तिनं. नाही नाही तरी बी मी प्रिया बरोबर असं कधीच नाही होऊ देऊ शकत. अगं मॅडम एवढं डोकेपोट करण्यापेक्षा त्यांचं नाव A to Z मध्ये टाका. जशी पाहिजे ना तशी पोरगी मिळेल. ए वाळक्यात काय असतंय ते? ते लग्नासाठी पोरगी शोधून देतात. माझं बी नाव मी तिकडेच टाकाय चाललो होतो पण तेवढ्यात तुम्ही मला उचलून इकडे टाकला. मंजू ही बेस्ट आयडिया आहे बघ. मला बी तेच वाटते. एक काम करते आज वेळ मिळाला की पहिलं जाऊन तेच काम करते. हा
एक्सक्यूज मी. बोला, कोणासाठी मुलगा बघताय? तुमच्यासाठी का यांच्यासाठी? अगं वैतरी बघ माझं. अहो तसं नाही हो, कालच एक म्हातार आलं होतं बघा, वरात काढून गेलंय ते. ग बस, माझ्या पोराला पोरगी शोधतोय आम्ही. मग हा फॉर्म घ्या आणि ह्याच्यात सगळी माहिती भरा आणि A to Z तुमच्या मुलाची माहिती भरा बरं का. वय वय. इंग्रजीत आहे, चांगलंय. सपने, आता कसं आहे, ही फॉर्म मी लिहिला असता, पण आता मीच सांगणार, मीच लिहिणार. तुला काही काम नका का? हा, बस तिथं फॉर्म भराया. वय वय. बस बस भरते. सपने ली. सत्या मायाताई सुर्वे, आमदार तात्यासाहेब यांचा उजवा हात, भावी होणारा कार्पेंटर. कॉर्पोरेटर असते ती. तीच ती. धर ली. आणि हे पण ली. लहानापासून मोठ्यांना समद्यांना मदत करायला धावतो तू. आणि आत्ताच समद्यात इम्पॉर्टंट संडासाचं ओपनिंग केलेलं ती बी ली. आणि शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम त्यो बी परवाच वाटलं नाही का मशीनी, हा ते बी ली. आणि अजून लय प्रोग्रामिंग करायचंय त्याला, सगळं ली. मी भरते बरोबर, असं काही बी नसते लिहायचंय त्यात. हे सपनी उगा नापाचा शेंड हाणू नका. माझ्या सत्याला काही कंदीपेड्याच्या दुकानात नाही बसायचं. ली म्हणलं की लिहायचं. लिहिते. संडासाचं उद्घाटन केलं. मॅडम, तुम्ही काय कुणाची सुपारी घेताय का? नाही. मग कुणाचा हातपाय मोडायचे आहेत? काही काय बोलताय? मग ही गुंड फॅमिली इथं कशाला बोलावली? म्हणजे? अहो, त्यांचं पोरग रस्त्यावर हाणामाऱ्या करते आणि उगा त्याचं लग्न लावून देऊन नसतं झंगाटील तुमच्या माग. माणसं स्थळ जुळवा येते ती बी यायची बंद होतील तुमच्याकडं. अहो लिहायचं फाडून का टाकलं? ओ बाई, तुम्ही इथून निघा बरं. आम्ही गाव गुंडांची लग्न लावत नाही. प्लीज तुम्ही निघा इथून. हो, गुंड कुणाला म्हणताय तुम्ही? कुणाला म्हणजे? तुमच्या मुलाला. ए, उगा तोंडाला इथे बोलायचं नाही. हा, तो कोण आहे, कुणाचं काम करतोय माहितीये का तुला?